नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण खणापासून चंची कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही 2 कप्प्या असलेली चंची तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता. चला तर मग पाहूया की ही चंची कशी बनवायची. याच्यासाठी अस्तर घेतलेला आहे, खणाचं कापड घेतलेलं आहे, 2 कलरमध्ये खणाचं कापड घेतलेलं आहे. याची उंची ही 15.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 6.5 इंच घेतलेली आहे. 2 तुकडे याचे कट करून घेतलेले आहे. त्याच्यासाठी दुसरा एक उंची 8.5 आणि रुंदी 6.5 असे आकारामध्ये अस्तर आणि कापड दोन्ही कट करून घेतलेला आहे. आता आपण हे वरच्या साईडला आपण शिलाई मारून घेणार आहोत. नंतर हे कापडाच्या अस्तरच्या बाजूवरती शिलाई टाकून अशा पद्धतीने आपण अस्तर जोडून घेणार आहोत कापडाला. व्यवस्थित असं कुठेही असा घोळ येऊन द्यायचा नाहीये. प्रॉपर असं व्यवस्थित त्याच्यावरती शिलाई मारून घेतली. आता आपण अस्तरचं कापड घेऊया. असं या पद्धतीनं फोल्ड करायचं. असंच खालून आपण असं थोडासा आकार देणार आहोत. त्याच्यासाठी असं त्रिकोणात फोल्ड करायचं आणि खालची बाजू कट करून घ्यायची. मेन कापडावरती अशा पद्धतीने ठेवायचं. वरच्या बाजूने आपण सुरुवात करणार. वरून टीप टाकायची आणि अस्तरच्या बाजूवरती एक शिलाई देऊन घ्यायची, दाब शिलाई, म्हणजे कापड आतमधल्या व्यवस्थित फोल्ड होतं. दुसऱ्या नंतर साईडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. दोन्ही बाजूंचा जे 2 भाग घेतलेले होते आपण, त्या दोन्ही बाजूवरती तसंच करायचं आहे. वरून टीप टाकायची, त्याच्यानंतर अस्तरवरती दाब शिलाई देऊन घ्यायची आणि साईडचा पार्ट जोडून घ्यायचा. अशा पद्धतीनं आपण दोन्हीही पार्ट तयार करून घेणार आहोत. हे झाले दोन्ही पार्ट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता हे साईड एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेतल्यानंतर जो दुसऱ्या कलरचा खणाचं कापड आपण घेतलं होतं ते याच्यावरून खालच्या साईडला आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीनं त्याच्यावरती एक शिलाई देऊन घेतली. आता आपण दुसरी बाजू घेणार आहोत. दुसरी बाजू आपण उलटी ठेवणार आहोत. याच्यावरती अशा पद्धतीनं उलटी बाजू ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहे. अशा पद्धतीनं कुठेही घोळ येऊन द्यायचा नाहीये आणि शिलाई सगळीकडं 1.5 इंच येईल एवढीच आपल्याला त्याच्यावरती द्यायची आहे. मार्जिन कमी जास्त सोडायचं नाहीये. अशा पद्धतीनंही आपण शिलाई कंप्लीट केली. आता एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा. जिथे जिथे कोपरे आलेत तिथं छोटेसे कट देऊन घ्यायचे, जेणेकरून ते उलटवायला सोपं जाईल. हे आपण असे कट दिले आणि ही आपण आता उलटवून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आपण हे उलटवून घेतलं. आता हे उलटवून घेतल्यानंतर आपण याला अजून थोडंसं डेकोरेट करणार आहे. याच्यासाठी मी 1-2 मणी आणि माझ्याकडे कवडी होती, त्याच्यासाठी वर असं सुईमध्ये दोरा घेतला, वरती 2 मणी आणि खाली ही कवडी लावली. याच्यासाठी खाली तुम्ही छोटेसा गोंडा सुद्धा लावू शकता. तुम्ही तुमच्या आयडियाजने वेगवेगळं पद्धतीनं डेकोरेट करू शकता. इथं हे असं पॅक केलं. इथून असं सुईच्या मदतीनं आपण असं पॅक करून घ्यायचं. हे आपलं पॅक झालं. एक्स्ट्राचा दोरा कट करून घेतला. आता आपण याच्यावरतीच हँड पेंटिंग करणार आहोत, म्हणजेच अजून हे सुंदर आणि आकर्षक दिसेल. याच्यासाठी मी इथं लोटसची डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे. त्याच्यावरती मी पुन्हा एकदा डार्क करून पेन्सिलच्या मदतीनं डार्क करून घेते. याच्यासाठी मी फेविग्रिलचे फॅब्रिक कलर वापरलेले आहेत. आणि आता मी सुरुवातीला आउटलाईन करून घेणार आहे आणि अशा पद्धतीनं हे पूर्ण व्हाईट कलरमध्येच याला कलर देऊन घेणार आहे. खणाचं कापड कलरफुल असल्यामुळे याच्यावर व्हाईट कलर अजून उठून दिसत आहे. त्यामुळे अशाच पद्धतीनं मी जे ड्रॉइंग काढून घेतलं होतं त्याच्यावरतीच
अशाच पद्धतीनं हे कलर करून घेणार आहेत. व्यवस्थित आधी आउटलाईन करून घ्यायची आणि मग आतमध्ये कलर व्यवस्थित प्रॉपर असे देऊन घ्यायचा, म्हणजे तुमचं पेंटिंग हे खूपच छान दिसतं. अशाच पद्धतीनं मी पूर्ण लोटस कंप्लीट करून घेणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.